9:04 9:05 अवधी झालाय, म्हणजे दुसरा सामना चालू व्हायला पाहिजे होता. आणि हा 9:05 म्हणजे हा दुसरा सामन्याचा पहिलं षटक या वेळेला चालू व्हायला पाहिजे होतं. त्यामुळे तुम्ही प्लीज मायादेवी कुसरून आघाडीचे फलंदाज ओपनिंग बॅटर दाखल व्हा. पाटण क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा हे चित्र पाहतो आणि कधी आपण पाहिलंच नसेल कदाचित याआधी, कारण आयोजन कमिटी कुठेतरी या यूट्यूब लाईव्ह आल्यामुळे खेळाडू गाफील झालेत असं वाटतंय. कारण प्रत्येक जण लाईव्ह बघतो मॅच कोणती चालू आहे आणि त्यानंतर मात्र मैदानामध्ये येतो. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटचा जर तुम्ही सन्मान कराल तर क्रिकेट तुमचा सन्मान करेल. अन्यथा क्रिकेट देव तुम्हाला कधीही बाउन्सर टाकू शकतो आणि तो बाउन्सर खेळणं मात्र अशक्य असतं. कारण ज्या खेळाने आपल्याला ओळख दिली त्या खेळाचा सन्मान करा, त्या खेळाचा आदर करा. आणि वेळ ही कोणासाठी थांबत नसते, कारण या जगामध्ये वेळ सोन्यापेक्षा देखील अमूल्य आहे. चला टीम मायादेवी कुसरून बॅटर. येस, मॅचला करणार आहोत सुरुवात. प्लेस द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू ओव्हर पिच, इनसाइड आउट, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, इनफिल्डच्या वरून, मिड ऑफच्या डोक्यावरून पहिल्याच चेंडूवर सीमारेषा पार. विनायक यांच्या बॅट मधून MH50 चषक चौकार. पहिल्या चेंडूवर पॉवर प्लेचा कसा फायदा उचलता येईल याचा मात्र प्रयत्न केला विनायक यांनी आणि 4 धावा मात्र पहिल्याच चेंडूवर वसूल केल्यात. चांगली सुरुवात मायादेवी कुसरून. बुंदात टाकलेला चेंडू, क्रॉस बॅटेड फटका, खराब शॉट सिलेक्शन. फलंदाज त्रिफळा बाद काठी काढल्या. चौकाराचं प्रत्युत्तर अजित सलते यांनी मात्र बाद करून दिले. पहिला धक्का टीम मायादेवी स्पोर्ट्स कुसरून. बारावा खेळाडू म्हणून रोहित आहेत आमच्या सोबत आणि पहा अगदी पहिल्या गडी बाद झाल्यानंतर त्यांचा जल्लोष. आणि 12वा खेळाडू किती महत्त्वाचा असतो सर. एक गोष्ट आपण असं वाटतं की खेळणारे 11 असतात, परंतु 12व्या खेळाडूचं महत्त्व कमी नसतं, कारण तो तुमची नावं सांगतो, धावसंख्येवरती लक्ष ठेवतो. कुठे धावसंख्या जर वाढली असेल तर मात्र सांगतो तो, आणि किती तत्परतेने तो संघासाठी अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये बसतो. आणि त्यांचा जसा पहिल्या गडी बाद झाला त्यांनी टाळ्या देखील वाजवल्या, परंतु 12व्या खेळाडूची अगदी भूमिका 11 जणांपेक्षा देखील कमी नसते, कारण तो 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असल्यामुळे तुमची नावं, तुमची सगळी माहिती समालोचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. इट्स अ पार्ट ऑफ द गेम. हा क्रिकेट खेळाचा एक भाग आहे. नवीन फलंदाज अर्जुन मोहिते. 2 चेंडूंचा खेळ झालाय, 4ला 1. चला प्लीज, 4 षटकांची मॅच आहे, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. हलक्या हाताने पंच केलाय, लॉंग ऑन आहे प्रणव. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये खातं उघडलं जात आहे. अर्जुन मोहिते. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना अजित सलते या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला जरूर, त्यानंतर मात्र 3 चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळले. एक गडी देखील बाद केलाय. 4 चेंडू अखेर 5ला 1. 2 चेंडू शेष. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अजित सलते. पुढचा चेंडू. बॅटची कडा लागली होती, एसटी रक्षक अगदी चेंडू हातातून निसटलाय. छेल ड्रॉप. 5व्या चेंडूवर मात्र संधी निर्माण केली होती. सूरज शिंदे यांना जीवदान प्राप्त झाले. हा झेल सुटलाय.
मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय, 5-1. काल असा झेल सुनील सागावकर यांचा सोडला होता आणि त्यानंतर मात्र तो सामना चॅम्पियन डीके स्पोर्ट्स संघाने जिंकलाय. 1 to go. शेवटचा चेंडू परफेक्ट यॉर्कर, ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूची दिशा मिस केली. सूरज शिंदे यांची काठी काढली. दुसरा धक्का, दुसरा गडी बाद केलाय. या षटकामध्ये अजित सलते यांनी टीमची धावसंख्या 2 गडी बाद, 5. माळादेवी स्पोर्ट्स कुसरून. अजित सलते यांचं यशस्वी षटक. तुमची सुरुवात कशी होते हे खूप महत्वाचं नसतं, तर तुम्ही शेवट कसा करता हे खूप महत्वाचं असतं. हे या षटकामध्ये अजित सलते यांनी दाखवून दिले. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या, त्यानंतर मात्र 5 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च करत असताना 2 गडी बाद केलेत. 5-2. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 डाऊन. फलंदाज अर्जुन पवार आणि त्यांच्या साथीला अर्जुन मोहिते. प्रणव निकम षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना अर्जुन मोहिते, अर्जुन पवार दोन्ही खेळाडूंच्या नावामध्ये अर्जुन आहे. आणि ज्यावेळेला अर्जुन हे नाव आपल्याला समोर येतं, महाभारताची आठवण येते. कुंतीपुत्र धनुर्धारी अर्जुन यांची आठवण झाली. फुललेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड ऑफ आहे 30 वर्तुळाच्या आतमध्ये. स्ट्राइक रोटेट करत असताना फलंदाज अर्जुन मोहिते. प्रणव निकम यांचा फुललेनचा चेंडू ऑन साइडला. इट्स अ ह्यूज हिट, क्लासिकल. अर्जुन पवार यांच्या बॅट मधून MH50 चषक आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या डावातील षटकार. 12 धावा धावफलकावर. अर्जुन पवार सेट ऑन फायर. हा रिप्ले तुमच्या समोर. मिडल अँड ऑफ स्टंप वरचा चेंडू आणि त्या चेंडूला टायमिंग चांगलं साधलं. 6 धावा प्राप्त केल्यात. हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 1.3 चेंडू अखेर 13-2. चांगलं क्रिकेट. ज्या वेळेला तुमच्या बॅटमधून आधीच्या चेंडूवर षटकार येतो, 1 धाव घ्या, नॉन स्ट्राइकला जा आणि आपल्या सहकार्याला संधी द्या. फुललेनचा चेंडू ऑन ड्राइव्ह, लॉंग ऑन आहे डीपला. 1 धाव प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न केलाय. धावलट. अगदी धावचित होण्याची संधी होती, परंतु सुदैवाने बचावले. 2 धावा प्राप्त केल्या जातील. अजित सलते लॉंग ऑनला तैनात होते, 2 धावा रोखू शकले नाहीयेत. 15-2. प्रणव निकम 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना अकोटाप्पाचा चेंडू शॉर्ट आर्म जॅक. टायमिंग झाला नाहीये. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा धाव फलकावर. हलक्या हाताने लेट कट. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल धाव प्राप्त होईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 षटका अखेर 17-2. आज MH50 2025 चा दुसरा दिवस आणि शुभम सुपुगडे साहेब यांचा वाढदिवस. हा दुग्ध शर्करा योग. शुभम सुपुगडे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या क्रिकेटमय शुभेच्छा. माता तुळजाभवानी आई निनाई देवी आपणास निरोगी उदंड आयुष्य देवो हीच शिवचरणी प्रार्थना. षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत गोलंदाज अनुज पाटील.
अर्जुन मोहिते पहिला चेंडू स्लॉक स्वीप केला, डीप स्कोअरला एक सीमारेषा क्लिअर करेल अर्जुन मोहिते यांचा क्लास दाखवणारा माळेदेवी कुसरुण संघाचा दर्जेदार MH50 चषक षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. अर्जुन मोहिते पाठचा पाय टेकला आणि ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचे फटके खेळता त्यावेळेला हँड अँड आय कोऑर्डिनेशन असणं किती महत्वाचं असतं हे फटका पाहिल्यानंतर कळतं. 23-2 ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये खेळलाय, वन बाउन्स ओव्हर द फेन्स. अर्जुन मोहिते यांच्या बॅट मधून सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, चौकार. सत्तावीस धावा धावफलकावर. तिसरा चेंडू चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. अठ्ठावीस धावा धावफलकावर. दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज अनुज पाटील यांच्यावर. अर्जुन मोहिते वैयक्तिक 15 धावांवर खेळत असताना फटकेबाजी चांगली केली या षटकात. बॅक टू द बॉलर, चांगला ड्राईव्ह, धावचीची संधी असेल, कॉलिंग चुकलं परंतु यष्टीरक्षकांनी चुकी केली. सागर यष्टींच्या मागे. आता जर इथे फलंदाज धावबाद झाला असता तर मात्र निश्चितच वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु या एका धावेची जोखीम पत्करण्याची अगदी चुकी केली मी म्हणेन. स्लॉक स्वीपचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या सरळ हातामध्ये मारलाय. बदली क्षेत्ररक्षक तैनात होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, त्यांनी चुकी केली नाहीये. टीपला जाईल झेल आणि तिसरा धक्का टीम माळेदेवी स्पोर्ट्स कुसरुण. अर्जुन मोहिते 15 धावांवर झेल बाद. फलंदाज शैलेश पाटील. पप्या ज्यावेळेला कॉमेंट्री बॉक्स मध्ये असू द्या, मैदान असू द्या, बगीचा असू द्या, गाव असू द्या, बस असू द्या, कार असू द्या, एन्जॉय असते. सोडून दिलाय चेंडू. वाईट +1. 2 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. यष्टी रक्षकांनी चुकी केली. सागर निकम यष्ट्यांच्या मागे. 30 धावा धावफलकावर. फ्लिक केलाय, मिस टाइम स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, चेंडू खाली, टिपला जाईल झेल आणि फलंदाज बाद. तीस धावा धावफलकावर. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. 30 धावा. सुरुवात चांगली झाली टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. 1 to go. विजय सावंत पहिला चेंडूवर सोडून दिलाय. खराब दिशा. आधीच्या चेंडूवर जर तुम्ही गडी बाद करता त्यानंतर मात्र जर असा चेंडू हाताळला जातो तर कुठेतरी चुकी केली. 31 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. विजय कदम चेंडू हवेत खेळलाय, चुकी झाली. एका धावेचा प्रयत्न केला, दुसऱ्या प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी पलटले तर 2 धावा सहजरित्या प्राप्त करत असताना विजय सावंत या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. प्रणय चेंडूवर वेगाने गेले परंतु चेंडू हातातून निसटला आणि कधी अति घाई संकटात नाही. ज्यावेळेला तुम्ही घाई करता त्यावेळेला मात्र अशा चुका घडतात. 33 रन्स ऑन बोर्ड. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. टीम मायादेवी स्पोर्ट्स कुसरुण.
ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली 4 षटकांची मॅच आहे. प्लीज वेळ घेऊ नका मित्रांनो. चला प्लीज सहकार्य आपला खूप गरजेचं असेल. आयोजकांनी सातत्याने नम्र विनंती करतोय आम्ही आपल्याला, कारण जर 4 षटकांचे सामने खेळायचे असतील तर तुम्हाला स्पीडअप करावंच लागेल. विजय सावंत आणि त्यांच्या साथीला फलंदाज अर्जुन पवार. आता अर्जुन यांना कामगिरी करावी लागेल. अंतिम षटक सागर निकम अंतिम षटकासाठी दाखल झालेत. पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू. सागर निकम यांचा पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. चेंडू खाली. हर्षद आणि डीप लाय झेल. अर्जुन पवार यांचा संपेल खेळ. 5वा धक्का टीम माळदेवी स्पोर्ट्स कुसरुण 33-5. अर्जुन पवार वैयक्तिक 8 धावांवर बाद झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी अजय कुंभार क्रमांक 7चा फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम माळदेवी स्पोर्ट्स कुसरुण. MH50 चषकाचा काल पहिला दिवस आणि आबाजी सर काल पहिल्या सामन्यामध्ये 76 धावा झाल्या होत्या. रेणुका देवी स्पोर्ट्स चटमेवाडी. म्हणजे या खेळपट्टीवर धावा होतात पण त्या कराव्या लागतील. खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पाडल्यानंतर हलकासा कट होतोय. अपील मध्ये उत्साह आहे परंतु पंचांना अपील मध्ये अगदी स्वारस्य नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता. डॉट बॉल. सागर निकम पहिले 2 चेंडू हाताळत असताना एकही धाव खर्च केली नाहीये. एक गडी बाद केलाय. 33 धावा धाव फलकावर आणि पहिल्याच सामन्यामध्ये अगदी डगआउट मधून आवाज जातोय धावा कराव्या लागतील. टप्पाचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि धावबाद होतील. फलंदाज अजय कुंभार धावबाद स्वरूपात सिल्वर डकचा शिकार 0वर बाद. करण पवार धावसंख्या स्थिरावत असताना पहिल्या 3 चेंडूवर अद्याप एकही धाव खर्च केली नाहीये. गोलंदाज सागर निकम यांनी धावसंख्या स्थिरावत असताना 33. करण आणि त्यांच्या साथीला विजय सावंत फ्लाइंग स्लिप तैनात केली. लोअर फुलटॉस चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी एखादी प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकता मिरगाव संघाचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु पहा ज्या प्रकारे त्यांनी चेंडू अडवलाय. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जरूर. फलंदाज धावबाद झाले. अक्षय शिंदे नवीन फलंदाज. 34 धावा धाव फलकावर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. डीपला मिड विकेट आहे. एकदा प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. रोहन यांचा फेकी चांगली परंतु रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब. चित्याच्या चपळाईने 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. विजय सावंत यांची ओळख आहे आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतात त्यावेळेला अशा धावा घ्याव्या लागतात. 36-6 1 to go. 36 रन्स ऑन बोर्ड. टीम माळदेवी स्पोर्ट्स कुसरुण. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन. पिकअप स्ट्रोक. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. विजय सावंत यांच्या बॅट मधून MH50 चषक. अप्रतिम षटकार आणि या षटकाराने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम माळदेवी स्पोर्ट्स कुसरुण 42 धावा धाव फलकावर. 43 धावांचं लक्ष विजयासाठी ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. 43 runs to win in 24 balls. टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली.
लक्षात घ्या 2 धावांचा अगदी पेनल्टी म्हणजे 41 धावांचं लक्ष्य असेल. टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली 41 रन्स टू विन. मी विनंती करेन माळेदेवी स्पोर्ट्स कुसरून चला फिल्डिंग लावून घ्या. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली अजित सलते चला प्लीज आपले फलंदाज पाठवा, कारण 4 षटकांची लढत प्रत्येक असेल. पहिल्या फेरीतील आयोजन कमिटीचा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला चांगल्या षटकांची लढत खेळायला मिळावी आणि आपल्या सहकार्याची गरज असेल. ओपनिंग बॅटर माळेदेवी कुसरून चला फिल्डिंग लावून घ्या. 41 धावांचं लक्ष्य. मॅचला मजा येईल. आज राष्ट्रीय युवक दिवस देखील आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची जयंती. आज मात्र दुग्ध शर्करा योग आहे. MH50 2025 चा 5व्या पर्वाचा कोण होईल चॅम्पियन, ज्या प्रेक्षकांना प्रत्येकाला उत्कंठा होती ते प्रेक्षकांना आज मात्र हे उत्तर प्राप्त होईल. परंतु जे प्रेक्षक ओम साई MTC वर आमच्यासोबत उशिराने जोडले त्यांच्या माहितीसाठी आपण पाहताय MH50 चषक 2025 चा 5वा पर्व. आजचा दुसरा दिवस. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली समोर 41 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे माळेदेवी स्पोर्ट्स कुसरुंड या संघाने. सूरज शिंदे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे पाटण तालुका क्रिकेटमध्ये, पहिल्या षटकासाठी सज्ज होत असताना आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजीसाठी दाखल झालेत आशिष पाटील आणि त्यांच्या साथीला सागर निकम. चला प्लीज मॅचला आपण सुरू करूया मित्रांनो. चला प्लीज स्पीडअप करा. 20 मिनिटांचा अवधी टाइम नोट केला जातोय. 9:29 वेळ झाले. पहिला चेंडू सूरज शिंदे. पहिला चेंडू सन्मान दिलाय फलंदाज आशिष पाटील यांनी. चांगल्या चेंडूचा सन्मान हे क्रिकेटचं परिसूत्र असतं आणि ते चित्र पाहायला मिळालं. शैलेश पाटील पहिल्या स्लिपमध्ये तैनात आहेत. अक्षय शिंदे यष्टांच्या मागे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अगदी आक्रमक स्वरूपात केली आहे. माळेदेवी स्पोर्ट्स कुसरून दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल. लोअर फुलटॉस चेंडू मिडॉन आहे. धाव मात्र घेण्याची अगदी पहिल्यांदा कॉल दिला. अर्जुन मोहिते वेगाने चेंडूवर आलेत. ही ओळख आहे सूरज शिंदे यांची. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये माझं नाव का घेतलं जातं. पहिला चेंडू अगदी शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्यानंतर मात्र अगदी फुल लेंथचा चेंडू हाताळलाय. तिसरा चेंडू कमी गतीने टाकलेला चेंडू ओव्हरचा बॉलर हेड मिडॉनला आहेत. अर्जुन मोहिते धावची संधी डायरेक्ट हिट झालाय. आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला डायरेक्ट हिट होतो त्यावेळेला मात्र हे चित्र पाहायला मिळतं. पहिल्या 2 चेंडूंचा दबाव. फलंदाज आशिष पाटील एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. अर्जुन मोहिते यांनी डायरेक्ट यष्टांचा वेध घेतलाय. पहिला धक्का टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. आशिष पाटील धावबाद. इन एट नंबर 3 हर्षद निकम.
सूरज शिंदे यांनी पहिल्याच षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली अद्याप 3 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये. बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. टप्पाचा चेंडू होता मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन क्लिअर करेल हर्षद निकम यांच्या बॅट मधून धावांचा श्री गणेशा करणारा चौकार. सागर निकम यांनी हा चौकार खेळलाय. निर्धारित पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे इनफिल्डला क्लिअर करत असताना गॅप मध्ये फटका खेळला आणि गॅप मध्ये फटके खेळावे लागतात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 4. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. विजय सावंत चुकी करणार नाहीयेत. अगदी खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये फक्त हलक्या हाताने चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू हवेमध्ये जास्त उंची जास्त लांबी कमी आणि विकेटची मिळते हमी. सागर निकम झेलबाद दुसरा धक्का दिलाय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सूरज शिंदे यांनी. राहुल निकम क्रमांक 4 वर दाखल झाले. 2 गडी बाद 4. सद्यस्थितीमध्ये टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. या स्पर्धेमध्ये तब्बल 90 षटकार आतापर्यंत आलेत म्हणजे चौकारांच्या डबल षटकार. 1 टू गो. राहुल निकम ऑन साइडला खेळायचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल यष्टीरक्षक अक्षय शिंदे यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 41चा पाठलाग करत असताना टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. $37 runs to win in remaining 18 balls. Team ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. विजय सावंत ज्यांना कोसरुंड एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं अनुभवी खेळाडू आहेत. पाटण क्रिकेट संघटनेमध्ये उपकार्याध्यक्ष म्हणून सातत्याने चांगलं काम. परंतु आज आपल्या गावासाठी खेळ करावा लागेल कारण ज्या प्रकारे 41 धावांचं लक्ष समोर असताना सुरुवात खराब झाली आहे. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 गडी गमावलेत. धावा कराव्या लागतील. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. या पहिल्या चेंडूवर कमी गतीने टाकलेला चेंडू ही ओळख आहे विजय सावंत यांची कारण गतीमध्ये परिवर्तन फुलर लेंथ यॉर्कर शॉर्ट ऑफ लेन आणि मध्ये एक वेगवान चेंडू हाताळण्यासाठी जाणले जातात. हा चेंडू देखील कमी गतीने टाकलाय. यष्टीरक्षक अक्षय शिंदे यांना चकवून चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 1 धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 5 धावा धाव फलकावर. हर्षद निकम धावा काढण्यासाठी संघर्ष करत असताना परंतु क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये तुम्हाला संघर्ष करावाच लागतो त्याशिवाय धावा बनत नाहीत. चला प्लीज टीम कुसरून जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. कमी गतीने टाकलेला चेंडू चेंडूवर बोट फिरवली. यष्टीरक्षक अक्षय शिंदे यष्ट्यांच्या मागे. पाटण तालुक्यामध्ये सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक अक्षय शिंदे असतील संदीप बावडेकर संतोष डिसले ही नावं आपण सातत्याने घेतो कारण त्यांचं यष्टीरक्षण मात्र उच्च दर्जाचं पाहायला मिळतं. कमी गतीने टाकलेला चेंडू पंच केलाय. डीपला एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. करण वेगाने चेंडूवर आलेत. करण यांनी अवघी 1 रन दिली आहे. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने धावफलकावर जाऊन पोहोचली 6. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 गडी बाद 6.
धावा कराव्या लागतील टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. लक्ष मोठं आहे. फुल लेनचा चेंडू बॉटम हँडचा चांगला वापर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू करतोय हवाई सफर. राहुल निकम यांच्या बॅट मधून बाचोलीचा दर्जा दाखवणारा इट्स अ ह्यूज हिट. MH50 चषक षटकार. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला ऑफ कटर, परंतु लेंथ लवकर पिक केली. शेवटचा चेंडू शेष. स्लॉक स्वीपचा फटका राहुल निकम यांच्या बॅट मधून खणखणीत MH50 चषक षटकार. आणि 12व्या खेळाडूचा उत्साह बघून आम्हाला देखील थोडासा उत्साह आलाय. असे 12वे खेळाडू पाहिजेत, हा जोश पाहिजे. टीमची धाव संख्या 2 षटका अखेर 18ला 2. 12 चेंडू मध्ये 23 ची गरज. रोहित पवार 12वे खेळाडू आहेत. कुणाल शेठ आणि 12वे खेळाडू ज्या वेळेला असे असतील ना त्यावेळेला पप्या कुठे गेला? अच्छा पप्या पंच आहेत काय? हा डीजे अद्वैत नाही आहेत, नाहीतर तुमच्या डान्स साठी 500 रुपयांचं पारितोषिक अद्याप बाकी आहे, ते तुम्हाला आज घ्यावं लागेल. चला प्लीज 12 चेंडू मध्ये 23. आयोजन कमिटी जुना चेंडू द्या, जास्त वेळ घेऊ नका. आयोजन कमिटी जुना चेंडू द्या प्लीज, मॅच थांबवू नका. बारा चेंडू 23 ची गरज. 12 चेंडू 23 ची गरज. गोलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाज आशिष खामकर. आशिष खामकर 12 मध्ये 23 ची गरज. पहिला चेंडू आशिष खामकर यांचा कमी गतीने टाकलेला लोअर फुल टॉस. फटका फसलाय आणि स्वतःच्या गोलंदाजीवर आशिष खामकरने टिपलाय झेल. परतावं लागेल. फलंदाज हर्षद निकम यांना. तिसरा धक्का टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाजोली. प्रणव निकम दाखल झालेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीमची धावसंख्या 18ला 3. राहुल यांनी 3 चेंडू मध्ये 12 धावांची खेळी केली आहे. राहुल निकम नॉन स्ट्राईकला उभे आहेत, त्यांना स्ट्राईक वरती आणावं लागेल. या मॅच मध्ये एका फलंदाजाला जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. जबाबदारी ही प्रत्येकाला घ्यावीच लागते. क्रिकेट असो अथवा आयुष्य, तुम्हाला जबाबदारी घेणं अनिवार्य असतं. आशिष खामकर पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. सुरुवात चांगली झाली आहे. 11 मध्ये 23 ची गरज. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, पडल्यानंतर कमी गतीने निर्धाव चेंडूचे होते सांगता. 10 चेंडू 23 धावांचं समीकरण. या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जात आहे. प्रत्येक चेंडूवर सामना मात्र रंगतदार होत जाईल. स्लॉक स्वीपचा फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. प्रयत्न चांगले केलेत. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव हवी आहे. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते, परंतु चुकी केली अक्षय शिंदे यांनी. ते पैकी अगदी पकडून यष्टीरक्षकाच्या दिशेने यष्टीरक्षकाने नॉन स्ट्राईकला करणं गरजेचं होतं, परंतु चेंडू हातामध्ये आलाच नाहीये. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप वेळा पाहायला मिळतात. सर ज्यावेळेला तुम्ही चेंडू पकडण्याच्या आधी फेकण्याची तयारी करता त्यावेळेला अशा गोष्टी घडतात. कारण की सगळ्यात पहिल्यांदा चेंडू पकडण्याची प्रक्रिया असते, त्यानंतर तुम्हाला फेकायचा असतो. परंतु कुठेतरी ही प्रक्रिया चुकली आणि 2 धावा मात्र प्राप्त झाल्यात. 20 धावा धाव फलकावर. 9 मध्ये करायचे आहेत 21 धावा. 9 चेंडू 21 ची मॅच. स्लॉक स्वीप
लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव अवघी प्राप्त होत असताना या चेंडूवर. या मैदानाची भौगोलिक रचना पाहिली, अरेचे मैदान, गोटिवलीचं क्रीडांगण, डीप स्क्वेअर लेग पासून डीप पॉइंट पर्यंत तुम्हाला समोरच्या दिशेने धावा करायच्या आहेत. बिहाइंड द विकेट घोषांकी क्षेत्र. 8 चेंडू 20 धावांची गरज या सामन्यामध्ये. आशिष खामकर अत्यंत महत्वाचा षटक घेऊन या षटकातील 2 चेंडू शेष. शॉट ऑफ लेंथ नटराज पद्धतीने हा चेंडू देखील लॉंग लेगला खेळलाय. या चेंडूवर देखील 1 धाव प्राप्त होईल. स्वतःवर नाराज आहेत फलंदाज प्रणव निकम, कारण त्यांना माहित आहे की हा माझा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला असता तर षटकार असता, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. 7 मध्ये करायचे आहेत 19. पहिला सामना रोमहर्षक सामना. आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास यामध्ये खूप छोटा फरक आहे, परंतु आत्मविश्वासाने तुम्हाला खेळ करावा लागेल आणि अति आत्मविश्वास तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. 7-19. कमी गतीने टाकलेला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून अर्जुन पवार यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. प्रणव निकम यांनी निर्णायक क्षणाला ठोकलाय. MH50 चषक षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 28 ला 3. 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. सहा चेंडू 13 ची गरज. चला प्लीज मायादेवी कुसरून. 6 चेंडू 13 आणि एका षटकाराने सामन्याचं पहा गणित बदलले. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता. अंतिम षटक अर्जुन पवार. अर्जुन पवार मायादेवी कुसरुंड या संघामध्ये 2 अर्जुन आहेत. अर्जुन पवार, अर्जुन मोहिते. अंतिम षटकासाठी अर्जुन पवार यांच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने आणि खेळ कसा करतील हे पाहायचंय. 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावांची गरज असताना पहिला चेंडू पंच केलाय. सूरज शिंदे चेंडूवर वेगाने आलेत, फेकी चांगली केली. हे क्रिकेट आहे मित्रांनो. प्रत्येक चेंडूवर एक एक धाव किती महत्वाची असते. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला अशा प्रकारचे प्रयत्न करावे लागतात, कारण विजय हा नेहमी प्रयत्न करणाऱ्यांचा होतो. विजय जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर कठोर परिश्रम करावे लागतील. 5 चेंडू 12 ची गरज. अकुट टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. प्रणव निकम यांच्या बॅट मधून मॅचला कलाटणी देणारा उत्तुंग MH50 चषक षटकार. सामना आता खुला झालाय. 4 चेंडू मध्ये 6 ची गरज. 4 मध्ये 6 करायचे आहेत. अद्याप देखील सामना कुसरुंडला देखील जाऊ शकतो. एक गडी जर इथून बाद केला तर मात्र सामना फिरेल. 4 मध्ये 6 धावांची गरज. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. 4 मध्ये 6 करायचे आहेत. फुलटॉस चेंडू मिस केला. वाईड +1. 2 अतिरिक्त धावा. सोपं काम केलंय फलंदाजी करणाऱ्या टीमचं. 4 चेंडू मध्ये 4 ची गरज. 4 चेंडू 4 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन. एक अवांतर चेंडू तुम्हाला या स्पर्धेबाहेर घेऊन जाऊ शकतो आणि तो चेंडू हाताळलाय. आता 4 मध्ये 6 पाहिजे होते, आता 4 मध्ये 4. इथून एक चमत्कार करावा लागेल. अकुटप्पाचा चेंडू शॉर्ट आर्म पूल डीपला आहे. स्क्वेअर लेग दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. धावची संधी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तर 2+1 3 धावा मात्र धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. अक्षय शिंदे चुकी करत असताना 3 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. धावसंख्या बरोबरीत. हे क्रिकेट आहे. अशा चुका तुम्हाला स्पर्धेबाहेर घेऊन जातील. या चुका तुम्हाला या स्पर्धेमधून अगदी स्पर्धेचा प्रवास करायला लावतील. 3 चेंडू 1 ची गरज. क्रिकेटमध्ये कधी कधी 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील बनत नाहीये. इथे 3 मध्ये 1 करायची आहे. एका बाजूला गोलंदाज अर्जुन पवार, दुसऱ्या बाजूला प्रणव निकम. मॅच ऑन. एका बाजूला बाचोली, दुसऱ्या बाजूला कुसरुंड. 3 मध्ये 1 धावेची गरज.
एकता मिरगाव टीम कॅप्टन सज्जरा हलक्यात आणि खेळायचा प्रयत्न आशाभूत नजरेने पाहतात. जसा आपण उल्लेख केला काही घडू शकतं. 2 चेंडू 1 ची गरज आणि वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणारी टीम वाईट साठी घेतलाय रिव्ह्यू. आता मात्र तपासला जाईल. येस पंच शहानिशा करत असताना हा मात्र निर्णायक रिव्ह्यू आहे. शफल वाईड आणि मात्र ज्या प्रकारे पंच शहानिशा करत असताना हा वाईड आहे का अथवा हा वाईड असेल तर सामना जिंकला जाईल का हे प्रश्न आहेत आता आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे पंचांना. योग्य चेंडू रिव्ह्यू गमावलाय. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. अर्जुन पवार आता चमत्कार करावा लागेल. जर तुम्ही चमत्कार केलात तर कुसरून गावामध्ये तुम्हाला नमस्कार केला जाईल. मॅच ऑन पहिला सामना चित्तथरारक. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. समोर प्रणव निकम. सामना हलक्यात घेऊन चालणार नाहीये. क्रिकेट आहे काही घडू शकतं. 1 धावेची गरज. अकूट टप्प्याचा चेंडू हाताळला आणि विजयाला गवसणी घालणारा प्रणव निकम यांच्या बॅट मधून विजयी MS50 चषक षटकार. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली कॅप्टन या. एकता मिरगाव कॅप्टन टॉस साठी या. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली कॅप्टन टॉस साठी या. संदीप गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. वेलकम टीम एकता मिरगाव.